दिसते हो भेटाना नदी दिसते बोलली हो भेटाना त्या काठीशी। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोहंतीचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ तो मित्रांनो आजचा व्हिडिओ मराठी सॉन्ग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे। प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा। जर कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जर मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तसंच मित्रांनो आपलं कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। जर कोणी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी दोन प्रिसेट दिलेले आहेत, एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकेपेक्ट प्रिसेट। ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करायचं आहे। बुकमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल। मी तर तुम्हाला टेक्स्ट ग्रुप आणि इथं फोटोचे ग्रुप वेगवेगळे दिलेले आहेत, ते जस्ट हाईड आहे। ते आपल्याला एक एकूण इथनं सर्व काही मित्रांनो अनहाईड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं अनहाईड करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं अनहाईड केलेलं आहे। अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, तर बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला इथं प्रत्येक ग्रुपमध्ये मी इथं तुम्हाला एक एकूण इथनं फोटो ॲड करून दाखवणार आहे। खरं आजचा व्हिडिओ स्किप न करता बघा मित्रांनो, तरच मित्रांनो आजचा व्हिडिओ समजून जाईल। तर काय करायचं आहे, ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे। फोटोची एक तुम्हाला इथं लेअर दिसून जाईल, ती पहिल्या फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा। फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या, फोटोला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्या इथं मी तुम्हाला इथं फ्रेम ॲड करून दिलेलं आहे, ते आपल्याला फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो आपण 1 नंबरचा इथं फोटो प्रॉपर असा ॲड केलेला आहे। ग्रुप 2 वरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे, फोटोची लेअर पहिल्या इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या, फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं मित्रांनो फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। मित्रांनो अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला टोटल 8 ग्रुपमध्ये आपल्या इथनं फोटो ॲड करायचे आहेत। तर बघू शकता मित्रांनो मी पटापट इथनं फोटो ॲड करत आहे। जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या। कोण चॅनलवरती कोण नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो आपलं कोण टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो आपल्या कोण इंस्टाग्रामला देखील कोण फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। तर बघू शकता मित्रांनो शेवटचे 2च ग्रुप राहिलेले आहेत फोटो ॲड करायचे। तर मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला पूर्णपणे मित्रांनो आपल्या इथं फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर मित्रांनो आपल्या इथं बॅक यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो आपण 7 नंबरच्या ग्रुपमध्ये इथनं फोटो ॲड केलेला आहे। 8 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपला जायचं आहे, फोटोची लेअर पहिले इथनं डिलीट करा। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या, फोटोला लॉंग प्रेस करून मित्रांनो आपल्या इथं फ्रेमच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो आपण 8 ग्रुपमध्ये आपण इथं फोटो ॲड केलेले आहेत एक एक करून। तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो ॲड केलेले आहेत ग्रुपमध्ये। तर आता फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 15.28 सेकंदापाशी यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे, फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा, फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो 15.28 सेकंदापासून ते आपल्याला शेवटपर्यंत एक एक बिटला आपल्याला एक एक फोटो इथनं ॲड करायचे आहेत। टोटली इथनं 4च फोटो ॲड करायचे आहेत। तर मी 4 फोटो इथनं पटकन इथनं ॲड करून घेतलेले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, अजून एकदा मित्रांनो आपल्याला 15.28 सेकंदापाशी यायचं आहे,
प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोझिशन एरिया करा. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खाली व्हाईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपल्याला इथनं ब्लॅक खाली आणि व्हाईटवर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथनं पूर्णपणे आपल्या इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. मी तर तुम्हाला एक इथं इमोजीची PNG दिलेली आहे. त्या इमोजीच्या PNGला आपल्याला लॉंग प्रेस करून आपल्या इथं सगळ्यात वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड केलेले आहेत आणि इथं इमोजीची इथनं PNG देखील इथनं ॲड केलेली आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो आज एकच इफेक्ट दिलेला आहे. तो एकच इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो जे आपण 15.28 सेकंदासमोर जे 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या चारही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो 15.28 सेकंदासमोर जे 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या चारही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी सर्व काही इथनं इफेक्ट पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्या इथं रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कंपोझिशन एरिया करायचा आहे मित्रांनो. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज मित्रांनो करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. एक नंबर इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून आपल्या इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कंप्लीट रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेज्युलेशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.